श्री उपासनी साई वाक्सुधा भाग चौथा अध्याय क्रमांक 22 शके 1846 मिती श्रावण वद्य 5 मंगळवार तारीख 19 ऑगस्ट सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ द्विविंशतितमो अध्याय प्रारंभ. जीवाने मेलेल्या माणसांचे गाव. महाराजांनी नवीन आलेल्या एका भक्तास काही खाल्ले काय म्हणून विचारले. त्याने नाही म्हटल्यावरून पुढचा संवाद. मेलेल्या माणसांचे एक गाव आहे. तेथे जाण्याची मला पाळी येऊन तेथे दिवसातून 4 वेळ खाण्याची मला पाळी आली. ते गाव नाहीसे होत नाही, नेहमीचेच आहे. जित्याचे गाव नाहीसे होते, परंतु जोपर्यंत जिथे आहात तोपर्यंत तुमचे ते जितेपणाचे गाव. परंतु ते जितेपण गेले की ते गावही गेले. मन आहे ना, आप मर गया तो दुनिया डूब गई. अर्थात जित्या माणसांचे गाव जाते, जीवाने मेलेल्यांचे गाव जात नाही. एकदा मला त्या गावात जाण्याची पाळी आली. त्यावर झालेली गोष्ट सांगतो. कित्येक दिवस मी भनक्या मारीत फिरत होतो. तेव्हा फिरता फिरता एका रानावनात एक गाव लागले. त्या गावास चहूकडून अशी तटबंदी होती की आत कोणी जाऊ शकणार नाही. ज्याला अधिकार असेल तोच आत जाणार. आम्ही भनक्या मारीत असताना 2 प्रहरी ते गाव लागले. आत जावे म्हटले तर सभोवताली तटबंदी. आत जाण्यास रस्ता नाही. कोणास रस्ता विचारावा तर तेथे कोणी मनुष्यही नाही. मग मी युक्ती प्रयुक्ती करून कसा तरी तटावर चढलो व त्या तटाखाली उडी टाकली. मनुष्याला भूक लागली, संकट आले म्हणजे तो युक्त्या सुचतात त्याला. भनक्या मारणे संकटाचेच लक्षण आहे. संकटात पडलेला शेकडो वर्ष भनक्या मारील. स्वस्थ घरी बसणे हे सुखाचे लक्षण आहे. भनक्या मारण्यात फार दुःख असते. जो भनक्या मारीत नाही, घरी स्वस्थ असतो, कोणाचे देणे नाही, घेणे नाही, कोठे जाणे नाही, येणे नाही, तोच खरा सुखी. अनृणी चा प्रवासी तसं वारीचर मोदते. मी आता जे बोललो तेच या वाक्याचा अर्थ आहे. ऋण म्हणजे निव्वळ पैशाचेच नाही, तर कोणत्याही प्रकारे कोणाशीही बऱ्या किंवा वाईट रीतीने व्यवहार केले जातात, अथवा कोणीही आपल्याशी तसे व्यवहार केले असते तर ते एकमेव ऋणानुबंध होतात. तसेच मनाचे भनक्या मारणे म्हणजे वाटेल तिकडे मनाची धाव घेणे म्हणजे खरा प्रवास. या रीतीने ज्याला बाह्य रीतीचे हिंडणे फिरणे नाही किंवा जो देव घेविने ऋणी नाही, तोच सर्व सुखी. यावरून उलट जो मनाने किंवा बाह्य रीतीने भनक्या मारणारा किंवा देवघेव ज्याला आहे तो कधीही सुखी नाही. अशा मनुष्याला नेहमी संकटे व दुःखे असतातच. त्याप्रमाणे मी सदोदित दुःखी होतो. शेकडो वर्षे भनक्या मारीत होतो. कोणावर अत्यंत दुःखाचा संकटाचा प्रसंग येऊन ठेपला म्हणजे मग तो मेल्यासारखाच होतो. अहो, माणसे मरतात ती कशी मरतात, तर अत्यंत दुःख झाले व ते सहन न झाले म्हणजे त्याचा शेवट होतो, मरतो. तशीच आमची गती. पुष्कळ संकटे भोगता भोगता आता सहन होत नाही असे पाहून माझा जीव मेला, शरीर मेले नाही. आपल्यास दुःख फार होऊ लागले. सर्व रीतीने दारिद्र्य आले. विनाकारण किंवा सकारण भनक्या मारण्याचा प्रसंग आला व त्यायोगे जीव रंजित झाला म्हणजे जीव मेल्यासारखाच होतो. अशा रीतीने मीही फिरता फिरता अगदी मेल्यासारखा झालो होतो व कोठे आश्रय मिळण्यासाठी जागा पाहत होतो. तोच हे गाव दिसले. परंतु पहिले तर सभोवती तटबंदी. आत जाण्यास मार्ग नाही. कसा तरी तटावर चढलो आणि खाली उडी घातली. कल्पना होत होती की या तटाच्या आत चांगली वस्ती असून लोक सुखी असावेत. परंतु मी उडी टाकल्याबरोबर तेथील लोक सोटके घेऊन मला मारण्यास धावले. सर्व संकटे भोगून सुख मिळेल असे वाटून मी तेथे आलो तर तेथे हा प्रसंग. थोडाफार जिवंत आहे तोही आता या माराखाली मरणार असे वाटले. असे संकट मी कधी पाहिले नव्हते. शेवटचेच कसले म्हणा. नंतर पुष्कळ पाहिले. अशा स्थितीत तुमच्यासारख्यांनी शिकवलेले एक वाक्य मला आठवले. कष्टात कष्टतरम दुःखम यो मदभक्तम सदा भजेत.
स एव मत्पदम यती पुनर्जन्मन विद्यते. अरे बेटा, आपल्यावर कष्टात कष्टतर दुःख भोगण्याची पाळी तर आली आणि त्याचा परिणाम काय? तर भगवान म्हणतात, अशा रीतीने कष्ट भोगणारे माझ्यापाशीच येतात व अखंड सुख भोगतात. त्यांना जन्ममरणाचा फेरा नाही. असा विचार मनात येऊन बरे वाटते न वाटते इतक्यात मदभक्तम सदा भजेत हे लक्षात येऊन मन कचरले. भगवान म्हणतात, तो माझा भक्त पाहिजे ही त्यात एक अट आहे. केवळ माझ्याकडे ज्याचे चित्त लागले आहे असे असून कितीही संकट आले तरी ती जो भोगतो त्याला जन्ममरणाचा फेरा नाही. प्रल्हादावर कितीतरी संकटे आली. न मरे यास्तव नेला पर्वत शिखरासी लोटीला खोली परी तो निश्चय चित्ती वाहे नारायणास लाखोली. प्रल्हाद संकटे भोगीत होता तरी परमेश्वराची भक्तीही करीत होता. म्हणून सर्व संकटातून मुक्त होऊन जन्म मरण्याच्या फेऱ्यातून तो सुटला. तसेच पांडवांनी कितीही संकटे आली तरी कृष्णावरची भक्ती सोडली नाही. तसेच ध्रुव इत्यादिकांचे होते. परंतु आता कोणी भक्ती करीत असता संकट येऊ लागले म्हणजे देतात सोडून. देवाचे भजन पूजन आपल्याला धार्जिनच नाही असे ते म्हणतात. अशा रीतीने दुःख भोगीत असताना परमेश्वराची भक्तीही पाहिजे, तेव्हा दुःख भोगण्याचे फळ मिळते. असे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मला वाटले की माझ्यावर संकटे तर आली खरी, परंतु मी भगवत भक्त आहे की नाही हे समजत नाही. हे देवाचे देव जाणे. पण भक्त नसेलेच तर मग ती जागा, ते दुःख, ते सुख मला कसे मिळेल? अर्थातच दुःखच माझ्या कपाळी आहे असे वाटून मी रडत रडत पळत जाऊ लागलो व ते लोक सोटे मारीत माझ्या मागे येऊ लागले. ते मागे व मी पुढे असा सर्व गावभर पळत सुटलो. ते यमदूतासारखे माझ्या मागेच लागले. असे पळता पळता एक झोपडी दिसली. तिचा दरवाजा मोकळा दिसल्याबरोबर त्याची नजर चुकवून मी आत शिरलो व एका कोपऱ्यात एक कांबळे दिसले. ते तोंडावर घेऊन गुपचूप पडून राहिलो. त्या झोपडीचा मालक एक म्हातारी होती. ती म्हणे, अरे तू कोण रे? तू नवाडा दिसतोस. परंतु मी काही उत्तर दिले नाही. अर्धा मुर्दा मरून पडलो होतो. इतक्यात ते लोक तिथे येऊन त्या म्हातारीस कोठे आहे म्हणून विचारू लागले. तेव्हा त्यांना ती म्हातारी म्हणाली, ज्यापेक्षा तो या गावात व माझ्या झोपडीत आला आहे त्यापेक्षा तो मेलेलाच असेल. ते गाव जीवाने मेलेल्याचे होते. तो खास जीवाने मेला तोच येथे यावयाचा. तुम्ही म्हणाल, मेलेल्यांचे गाव गावोगावी असते ते कोणते? तर मसणखाई काय? मी म्हणतो, होय, ते देखील मेलेल्यांचे गाव, परंतु ते गाव निराळे व मी म्हणतो ते गाव निराळे. ज्यांचे शरीर मरून जाते अशा मेलेल्यांच्या गावाला मसणखाई म्हणतात. परंतु मी जे गाव म्हणतो ते शरीर मरत नाही, परंतु जीव दुःखाने संकटाने अगदी मरून गेलेला असतो. संकटे भोगता भोगता त्याला मरणच बरे वाटते. एखादा फार संकटे गांजून गेला म्हणजे त्याला जीव नकोसा होतो, परंतु त्याला शरीर कायम ठेवून जीवाने मारता येत नाही, म्हणून तो अपघात करून जीव देतो. अशा व व्याधीने मेलेल्याच्या गाव मसणखाई आणि अनेक प्रकारची परमेश्वरासाठी आणि आपल्या कर्म प्रारब्धाचा क्षयासाठी अनेक संकटे व दुःख भोगता भोगता त्याचा जीव अगदी त्याला नकोसा होऊन तो पूर्ण मेल्यासारखा होतो, किंबहुना पूर्णपणे त्या जीवाशी नाशच होऊन जातो. अशा प्रसंगी शरीर जिथे राहून जीव मात्र पुरा मरतो. असे शरीर कायम राहून केवळ जीवाने मेलेल्याचे गाव ते निराळे. अशा या मेलेल्या गावात मी गेलो व म्हातारी झोपडीत कांबळे पांघरून पडून राहिलो व म्हातारीच्या झोपडीत कांबळे पांघरून पडून राहिलो. अशा रीतीने मी त्या झोपडीत असता ती म्हातारी त्या लोकांना म्हणाली, अरे तुम्ही त्याला मारता कशाला? तो मेला असेल तेव्हाच येथे आला. परंतु त्यांनी विचार केला की हा खराच मेला असता तर आम्ही सोटके घेऊन मागे लागलो तेव्हा हा पळाला कशाला? त्याच्या या कृतीवरून माझ्या लक्षात आले की मी मेल्यासारखा पडून तसाच सुटका आहे असे समजून त्यांनी सोटके मारण्याचा सपाटा चालवला. तरी मी हा नाही चू नाही काही केले नाही. तेव्हा ती बाई म्हणाली, पहा हा मेलेला आहे, बोलत नाही, चालत नाही. तरी त्यापैकी काही जण म्हणाले, मेल्यासारखा दिसतो खरा, पण अजून थोडे मारून पहा. तेव्हा मात्र माझ्या तोंडातून अरे मेलो रे मेलो असे शब्द निघण्याची वेळ आली होती. मारापुढे देवसुद्धा घाबरतो, परंतु मला गप्प राहण्याची बुद्धी झाली. इतक्यात त्या लोकांनी माझ्या अंगावरील
घोंगडे काढलेच, एक लंगड होती तीही काढली व उघडे नागडे करून पुन्हा मारू लागले. ती म्हातारी म्हणाली, अरे तो मेलेला आहे, आता कशाला मारता. त्या लोकांनाही हा खरा मेला असे वाटले. म्हातारीने त्यांना गोड बोलून वाटेस लावून दिले व माझ्या अंगावर हात फिरून आता रडू नको, तू जिता थोडाच आहे, मेलेलाच तर आहे असे म्हणाली. आता हे जीवाने मरणे कसे असते ते थोडक्यात समजा. परमेश्वराच्या संकेताने किंवा सद्गुरूंच्या इच्छेने ज्याला जीवाने मरण आले असेल त्याच्या शरीराचा नाश न होऊ देता वासनात्मक बनलेला जो जीव तोच पुरतेपणी मरून जावा यासाठी त्या जीवाला शरीराच्या आतल्या आतच मारणारे सोटके घेऊन यथेच्छ मारतात. मारता मारता त्या जीवाच्या जगापैकी सर्व वासना मरून जातात. असे वासना मेल्या म्हणजे अनेक वासनाच्या योगे बनत असलेला जीव मरून जातो. वासना आणि जीव शिल्लक न राहिला म्हणजे मग अच्छेद्यो यमाद्यो यमक्लेश शोष एवच नित्यम सर्वगतम स्थाणु रचलो यम सनातनहा. या भक्तीप्रमाणे, या भगवत वाक्याप्रमाणे जो मरून गेला मरून मैला जात नाही, सुकून सुकवला जात नाही, जळून जाळला जात नाही, भिजवून भिजवला जात नाही इत्यादी कोणतीही बरी वाईट विकार ज्याला होत नाही, सुख दुःखरहित असा जो शुद्ध आत्मा त्याला शिवरूप आत्मा म्हणतात. तोच केवळ या शरीरात असतो. सद्गुरू ज्याच्यावर कृपा करायची असेल त्याचे सर्वच हरण करून शरीर मात्र कायम ठेवून त्यातील जीवाचा नाश करून त्याला शुद्ध शिवसच्चिदानंद रूप बनवून टाकतात. याला उदाहरण, एखाद्या रांजणात किंवा पेटीत काही दूध वगैरे ठेवले असेल, त्याच्या लालचीने जर मांजर आत शिरले तर त्या पेटीचे किंवा रांजणाचे तोंड अर्धवट झाकल्यासारखे करून तो रांजण किंवा पेटी याला धक्का लागू न देता आत कठीण खुपसून आतल्या आत त्या मांजराला यथेच्छ मार देऊन त्याचा जीव मेल्यासारखा करून टाकतात. म्हणजे त्याला पक्के अद्दल घडून पुन्हा ते त्या रांजणाच्या किंवा पेटीच्या बाहेर जात नाही. तसेच माझे शरीर कितीही मेल्यासारखे होऊनही ते कायम राखून माझ्या शरीराच्या आतल्या आत त्या मेलेल्या गावातील लोकांनी माझा जो थोडाफार जीव राहिला असेल त्या सोटक्यांनी मारून मारून पुन्हा नाश करून टाकला. म्हणून माझ्या ठिकाणी आता जीवदशा शिल्लक नाही. थोडीफार असेल तर ती शरीर रक्षणापुरताच आहे. हे मी काहीतरी सांगतो असे समजू नये. जे काही स्वप्न, दृष्टांत, भास किंवा कल्पना आहे हे मनातसुद्धा आणू नका. जसे एखाद्या गुन्हेगारास सरकारकडून मार दिला जातो तो शेकडो लोकांना दिसतो, तसेच हे आहे. परंतु फरक इतकाच की ते माझ्या शरीराला न मारता माझ्या जीवाला मारून त्याचा घात करतात. ते दुसऱ्याला दिसत नाही. हे केवळ जवळ तोंड बांधून बुक्कीच्या मारासारखे आहे. शरीरावर मारतात तेव्हा त्या शरीराला क्लेश होतात व जीवालाही क्लेश होतात. परंतु ईश्वराच्या कृपेने केवळ जीवालाच मार मिळू लागला म्हणजे जीव मात्र नाशाला पावते, परंतु त्याचा परिणाम स्थूल शरीरावर मानण्यासारखा होत नाही. याप्रमाणे जीव मारून टाकण्यासाठी सद्गुरू किंवा परमेश्वर पुष्कळ प्रकाराने प्रयोग करतात. कोणी शरीर कायम राहून वासनाबद्ध जीवाचा नाश व्हावा यासाठी स्वतः आपणहूनच उपास तापास उन्हातानातून तीर्थयात्रा, अरण्यात राहून कंदमुलादी व्यवहार करून तपश्चर्या करणे व स्वधर्माचरण इत्यादी परमेश्वरी सत्कर्मात ज्याला जसे सोयीचे पडेल त्या रीतीने आपले शरीर रक्षण करून वासना जाळीत राहून जीवाचा नाश करण्याचा प्रयत्न करा. मग थोड्या राहिल्या साहिल्या जीवाचा सद्गुरू निकाल लावून पूर्ण बनवतात. तसे व्यवहारात तुमचे जीवात लोकांचे गाव असते. तशा प्रकारे खास जीवाने मेलेल्याचे जे गाव त्याचे ते गाव आहे. तसेच लोक तेथे असतात. तुमच्या जिवंत लोकांच्या गावात जिवंत लोक पुष्कळ असतात व त्यांच्या रीतीप्रमाणे ते धंदे रोजगार करतात व त्या जिवंत लोकांच्या गावाचा तुम्ही अनुभवही घेतात. तसेच त्या जिवंत लोकांच्या गावचा तुम्ही अनुभवही घेतात. तसेच जिवंत गावातील लोक शरीराने जेव्हा मरतात तेव्हा त्या प्रेतात ज्या ठिकाणी दहन करतात किंवा पुरतात त्याला स्मशानभूमी किंवा मसन काही म्हणतात. तेही एक व्यवहारातील शरीराने मेलेल्याचेच गाव आहे. त्या गावात जीवाने व मनुष्य अवस्थेतील शरीराने मेलेले म्हणून भूत प्रेत पिशाच शाखिनी डाकिनी वेताळ
चुडल इत्यादी या अवस्थेतील शेकडो जीव स्मशानाच्या भागामध्ये असतात. त्यांचे ते गावच व त्या रीतीचे उद्योगधंदे वगैरे ते तिथे करतात. तुम्हा जिवंत माणसांना तुमच्या गावातील व्यवहारसुद्धा पुरते कळत नाही. मग भूत पिशाचांच्या किंवा खास जीवाने मेलेल्या आमच्या गावातील खेळ किंवा व्यवहार कसा कळणार? तुम्ही खरे शहाणे किंवा मूर्ख असाल तर दुसऱ्याला करवावयाला पाहता. या स्मशानभूमीतील भूत पिशाचाधिक लोकांना त्यांच्या गावातील खेळ दिसून शिवाय तुम्ही जिवंत माणसांच्या गावातील सर्व पाहू शकतात व त्यांच्या इच्छेला वाटेल तेव्हा ते तुमच्या गावात येऊन पापी मनुष्यांना पछाडतात व आपल्यासारखे भूत पिशाच करू पाहतात. त्यांचा वासनाबद्ध जीव असल्यामुळे ते कोणाच्याही अंगात येतात व त्यांना तकलीफ देतात. त्यांना आम्ही खास जीवाने मेलेल्या माणसांच्या गावातील मात्र काही दिसत नाही, परंतु त्यांना आमच्यासारखी जीवाने मरण्याची अवस्था हवी असल्यास ती तुम्हा जिवंत माणसांस पछाडतात व आमच्यासारख्या जीवाने मेलेल्या व शरीराने जिवंत अशा सत्पुरुषाकडे येऊन मुक्ती घेतात किंवा अदृष्ट रीतीनेच मुक्ती मिळवतात. मी स्वतः जेव्हा या स्मशानभूमीत आलो तेव्हा शेकडो हजारो भूते माझ्यासमोर मुक्तीसाठी धडपड करीत होती. त्या सर्वांना सद्गती देईपर्यंत मी येथे कोणाला येऊसुद्धा देत नसे. अशा अंगात येणे वगैरे भूत पिशाचांचे खेळ लोकांस अनुभवास येतातच. ती भूते मात्र सर्वात दिसत नाही. क्वचित दिसली तर तसे लोक भीती घेऊन आजारी पडतात. असे हे स्मशानातील जीव व त्यांचे उद्योगधंदे आहेत. तसेच तिसरे शरीर कायम राहून जीवाने मेलेले असे आमच्यासारख्यांचे गाव आहे. त्या गावातील ज्या रीतीचा व्यवहार वागणूक आहे त्या रीतीची सर्व वागणूक आहे, परंतु ती तुम्हाला काय समजणार? नुसते माझ्या बाह्य शरीर व त्याने होणारे व्यवहार दिसतील. त्या गावातील लोकांचा जीवनाश पाहून त्यांना शिवरूप सच्चिदानंद अवस्था असल्याकारणाने त्यांचे व्यवहारही शिवरूप सच्चिदानंद अवस्थेतच आहे. असे गुप्त ईश्वरी व्यवहार करणारे त्या गावात पुष्कळ आहेत, परंतु त्यांची कालांतराने स्थूल शरीरे नाश पावल्यामुळे तिथल्या रीतीच्या दिव्य शरीराने ते तेथे आहेत. त्यातलाच मी एक आहे. परमेश्वरी रीतीचे दिव्य शरीरही माझे नेहमीचे सिद्धच आहे. त्या अजरामर शरीरातही मी असतोच व त्या शरीराच्या योगे तिथल्या परमेश्वरी रीतीचेच मला व्यवहार करावे लागतात. हल्ली जे तुम्ही हे माझे स्थूल शरीर पाहत आहात त्यातही पूर्वीचा जीव नसून तो दिव्य शरीरातील शुद्ध आत्मा तोच यात आहे आणि तुम्हा लोकांच्या कल्याणासाठी माझ्याकडे आलेल्या कामगिरीप्रमाणे या शरीरानेही तेच ईश्वरी व्यवहार जरुरीचे ते केले जातात. तुम्ही त्यातले नसल्याकारणाने जे तुमच्याकडून गुप्त व उघड केले जाते ते काय व कशासाठी केले जाते हे तुम्हाला कसे समजणार? मी आता जगाच्या रीतीप्रमाणे व्यवहारी राहिलो नसून माझे स्थूल शरीर अजून पतन झाले नाही. म्हणून काही लोकांनी व्यवहारी लोक माझ्या शरीराला व मला व्यवहारी माणसाप्रमाणे समजत असतील, परंतु माझी स्थिती ज्या जीवाने मेलेल्या गावातील माणसांप्रमाणे आहे हे त्यांना सांगून तरी काय समजणार? अवजानती मा मूढा मानुषी तनुमा श्रितम परम भावमजानंतो मम भूतमहेश्वरम. याचा अर्थ तरी तोच आहे. शिवरूप अवस्थेत असलेल्या अशा माझ्या परमेश्वरी स्वरूपास न जाणता मी यत्किंचित साधारण मनुष्य शरीरास धारण करणारा असे समजून अज्ञानी लोक माझा अपमान करतात. या वाक्याप्रमाणेच माझी झालेली अवस्था तुम्हा अज्ञान लोकांस कशी समजेल? ते आमच्या खास जीवाने मेलेल्या माणसांच्या गावातील लोकांचे व्यवहार म्हणजे आपणासारखे करीती तात्काळ. याप्रमाणे तुम्हाला निरनिराळ्या तऱ्हेने उपदेश करून खोट्या मायाजाळातून काढून निरनिराळ्या उघड व गुप्त करण्या करून तुम्हाला वासनारहित करून त्या सच्चिदानंद अवस्थेत घेऊन जाण्याची व ऐहिक पारलौकिक कल्याणाची खटपट करीत राहतात. त्या आमच्या गावातील लोक आपल्या त्या गावातील खेळ पाहत असून तुम्हा व्यवहारी गावातील लोकांचा व भूत पिशाचाधिक खेळ ते पाहतात व वाटेल तेव्हा या दोन्ही गावात येऊन त्यांना जे कर्तव्य असेल ते करतात व पुन्हा आपल्या ठिकाणी जाऊन राहतात. सच्चिदानंद परमेश्वरी अवस्थेत असलेले माझ्यासारखे जीवाने मेलेल्या गावातील लोक त्यांना जगाच्या कल्याणाकरता
क्रिया कर्तृत्व व्यवहार असूनही शिवाय क्रिया कर्तृत्वरहित अशा तिन्ही अवस्थेपलीकडे शुद्ध सच्चिदानंद अवस्थेतही त्यांना जाता येते. एकदा जीवाने मेल्याची स्थिती मिळाली म्हणजे ते सर्व प्रकारे समर्थ असतात व समर्थ असमर्थ या दोन्ही द्वैताच्या पलीकडेही ते असतात. पुढे मग त्यांचा खेळ तेच जाणे, त्याचा कोणी अंत पाहिला नाही. माझ्या कर्म प्रारब्धाने, ईश्वरी संकेताने किंवा सद्गुरू कृपेने वासनाबद्ध जीवाचा नाश होऊन शिवरूप अवस्था येण्याची माझ्या ठिकाणी पाळी आली असेल. म्हणूनच मला त्या गावात जाऊन त्या म्हातारीच्या झोपडीत सोडग्यांनी मार खाऊन जीवाने मेला असे म्हणून घेण्याची पाळी आली. म्हणून ती म्हातारी म्हणाली, तू आता किती बोललास चाललास तरी तू मेलेलाच आहेस. आता तुला सुखदुःख वगैरे काही नाही, पण जर पुरा मेला नसशील तर मी मात्र तुला आता पुरा मारते. मला वाटले त्यांच्या तावडीतून सुटलो तर आताही मला मारणार. मी म्हणालो, बाई मारशील तेव्हा मार, परंतु मला फार भूक लागलेली आहे म्हणून या गावात आलो. तो मार खाऊन खाऊन भूकही मरून गेली. त्या म्हातारीने अंगावरून हात फिरवला व माराचे वळ उठले होते ते नीट केले. नंतर 2 प्रहरी तिने आपल्या हाताने तयार केलेल्या 4 भाकरी व काही पिठले वगैरे आणले. मला या ढकणार नाहीत असे म्हटले तर तिने त्या बळजबरीने मला खाऊ घातल्या व म्हणाली, हेच माझे मारणे. ती शिक्षाच होती. मार तरी खावतो काय किंवा भाकरी तरी जास्त खाशील काय. पुन्हा संध्याकाळी 4 आणल्या व बळजबरीने खाऊ घातल्या. पुन्हा मध्यरात्री 4, पहाटे 4 असे दिवस रात्रीतून 4 वेळा प्रत्येक वेळी 4-4 भाकरी खाण्याची पाळी आली व त्या बाईच्या कृपेने मीही पुढे खाऊ लागलो. मी एकदा विचारले, म्हातारे तुझ्या झोपडीत साठोपा तर दिसत नाही, मग इतक्या भाकरीसाठी तू पीठ कुठून आणलेस? ती म्हणाली, पिठाला काय कमी ते तुला पुढे कळेल. आता थोडे हिंडत फिरत जा. मी म्हटले, बाहेर गेलो तर ते लोक मला पुन्हा मारतील. ती म्हणाली, ज्याला 4-4 भाकरी पचल्या गेला त्याला येथे वाटेल ती मुभा आहे. मग मी हळूहळू झोपडीबाहेर फिरू लागलो व त्या भाकरीच्या गुणामुळे मला भीतीही राहिली नाही. मी बाहेर हिंडू लागलो तेव्हा त्या गावाची रहाटी माझ्या ध्यानात आली. तेथे ज्या पुष्कळशा पद्धती होत्या त्यापैकी एक होती की गावाबाहेर शेती पुष्कळ असायची. वाटेल ती शेती करावयाची. अमक्याचाच हा नंबर किंवा बैल असे काही नाही व धान्य तयार झाल्यावर ते आपापल्या घरी ठेवावे असेही नव्हते. सर्व प्रकारच्या धान्याचे एक स्वतंत्र कोठार होते. सर्वांना शेती करून धान्य तेथे आणून टाकावे. त्याच किंवा सर्व गावातील घरादारास कुलूप वगैरे काही नाही. फक्त थंडी वाऱ्याच्या बचावाकरता घरे. कोणापासून त्रास नाही. कोठारातून ज्याला जितके वाटेल तितके धान्य आणावे व दळावे. कोणीही कोणाकरता दळावे, खावे, प्यावे, समाधानात असावे. तुमच्यासारखे भांडणतंटा, राग, द्वेष, मत्सर तेथे काही नाही. एकंदरीत मनुष्य पक्का मरतो त्यावेळी अशी स्थिती होते. त्या गावात पुष्कळ दिवस राहण्याचा मला प्रसंग आला. ती म्हातारी मोठी चांगली होती. पुढे मला तिची दया येऊ लागली. मी तिला म्हणालो की तू आता भाकरी करीत जाऊ नको, मी करीत जाईन. पुढे तिने मला भाकरी करण्यास शिकवले. मग मीच भाकरी करीत जाव्या आणि खात जाव्या. तिला श्रम दिले नाही. अशा आम्ही पुष्कळ भाकरी खाल्ल्या. त्या ह्या ज्वारी बाजरीच्या भाकरी नव्हेत. भाकर म्हणजे सूर्यनारायण. भाकर व सूर्यनारायण याबद्दल कधी सविस्तर बोलणे आलेलेच आहे. पुढे मी आजीबाईला विचारल्यावर ती म्हणाली, आता तुला कोठेही येण्या जाण्यास प्रतिबंध नाही. आईकडे जा, बापाकडे जा, लेकरांकडे जा, पुन्हा इकडे ये. परंतु तुला इकडे आणि तिकडे इत्यादी द्वैत राहिलेच नाही. तर मग येणे जाणे तरी कुठले? तू कोठेही गेलास तरी हे गाव तुझ्या बरोबरच आहेस. मी म्हणालो, ही तर मोठी पंचायत झाली. ती म्हणाली, हे बोलून चालून मेलेल्यांचेच गाव. ते राहिले काय व गेले काय सारखेच. तुला त्यापासून त्रास होणार नाही. अजूनपर्यंत मी त्या गावातच आहे. दुसऱ्या गावाला जातो तरी ते माझ्याबरोबर असतेच. तुम्ही लोक येता जाता व म्हणता की बाबा मुंबईला चला, खडगपूरला चला, पुण्याला चला. हे कशासाठी? तर म्हणे तुम्ही मेलेल्याच्या गावी गेला आहात तर पुन्हा जित्याच्या गावी चला. परंतु कोठेही गेले तरी माझे गाव माझ्याबरोबर आहे. मी कोठेही गेलो म्हणून जितो होतो काय? मी कोठेही गेलो
तर जिवंत होतो काय? माझ्या संगतीने दुसरे देखील मेलेलेच होतील. म्हणून सांगतो, माझ्या मेलेल्याच्या नादी कशाला लागता? सारांश काय? तर जितेपणे मरणे म्हणजे शरीर कायम राहून जीवाने मरून जाणे ही अवस्था सर्वात श्रेष्ठ आहे. याचो योगे शुद्ध सच्चिदानंद परमेश्वरी अवस्थेचा लाभ होत असतो. याकरताच मोठमोठे योगी तपस्वी तत्ववेत्ते वासना जाळून जीव मरण्याची खटपट करतात व सद्गुरूंच्या सत्पुरुषांच्या सहवासाने ही अवस्था मिळवतात. अशी ही परमेश्वरी अवस्था मिळवण्याची हौस पुष्कळांना असते, परंतु ती मिळवण्यासाठी तपश्चर्या, परमेश्वरासाठी होणारा त्रास, कोणतीही संकटे आनंदाने भोगणे, गुप्तपणे होत असलेला मार सोसणे इत्यादी प्रथम होणारा त्रास सोसून शरीर जिथे ठेवून मरून जाण्याची मात्र कोणाची तयारी नसते. एकदा जीवाने पक्के मेले म्हणजे अमरपण आलेच. जीवाने मेलेल्या गावात एकदा गेले म्हणजे पूर्ण अद्वैत आनंदाची प्राप्ती होते. व्यवहारात काही शहाणे लोक आपल्या सोयीपुरते अद्वैत करू पाहतात, म्हणजे वाटेल तशी खाद्यपेयादिकांच्या योगे जाती जातीत भेसळ करावयास पाहतात. परंतु मतलबाची अद्वैत अवस्था घेणे म्हणजे महापाप, महादोष आहे. यापासून शेकडो जन्म त्याला संकटात राहण्याची पाळी येते. म्हणून कोणीही मतलबाची अद्वैत अवस्था आणण्याचा प्रयत्न करू नये. खरा अद्वैतानंद पाहिजे असेल तर स्वधर्माप्रमाणे वागून धार्मिक बाबतीत द्वैत बाजू पूर्ण केली म्हणजे आपोआपच अद्वैत अवस्था येतच असते. ती बळे होऊन आणावी लागत नाही. या अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाचे जे कोणी भक्तिश्रद्धेने पठन श्रवण करून पारायण करतील त्याचे फळ फार श्रेष्ठ आहे. संसार प्रपंचात व्यवहारात जे कोणी गांजले असतील व सुखाचा रस्ता माहीत नसेल अशांना गुप्त दिव्य शरीरात असलेले ईश्वर अवस्थेत गेलेले ते खऱ्या सुखाच्या मार्गात येऊन जातील व कितीही पाप दोष असतील ते सर्व नाहीसे होऊन अंतकाळी त्यांना सहाय्य होऊन यमलोकाचा रस्ता बंद करून त्यांना दिव्य लोकात घेऊन जातील किंवा जगातच त्यांना जीवनमुक्त अवस्थेत खऱ्या सुखाचा लाभ देतील. व्यवहारी संसारी लोकांचेही सर्व पाप दोष नाहीसे होऊन ऐहिक सुखाचीही त्यांना प्राप्ती होऊन अंतकाळी तेही दिव्य लोकात सद्गतीला जातील असे निश्चयात्मक समजावे. भयंकर आजारामध्ये या अध्यायाचे पठण श्रवण केल्याने ते रोगमुक्त होऊन त्यांना सर्व सुखाची प्राप्ती होईल. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासने प्रणिता या वाक्सुदाया जीवाने मेलेल्या माणसांचे गाव विषय विवरण नाम द्विविंशतितमो अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.